वाशिममध्ये पोहरादेवी यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे। या पूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय। 17 एप्रिलपासून यात्रा सुरू होती। यात्रेत देशभरातून लाखो भाविक दाखल होतात। यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांकडून सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे। वाशिमच्या सोमठाणा चेकपोस्टवर 3,63,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक विभागाकडून चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली जाते। नेरवरून कारंजाकडे जाणाऱ्या कारची तपासणी केली असता त्यात ही रोकड आढळली। मुंबईतील पवई पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्यात। आरोपी चेंबूरमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार सापळा रचत त्याला अटक केली। मुंबईतल्या अनेक भागांमधून त्यानं दुचाकी चोरल्याची कबुली दिली। सांगलीतील कवठे महांकाळच्या नागज फाटाजवळ भीषण अपघात झाला। यात 4 जण ठार तर 10 जण जखमी झालेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकनं मागून जोरदार धडक दिली। जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तामिळनाडूच्या तिरुची चेन्नई रस्त्यावर भरधाव बसचा भीषण अपघात झाला। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे बस डिवायडरला जाऊन धडकली। अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत। मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये बसचा भीषण अपघात झाला। ही बस ग्वाल्हेरहून मेहंदीपूर बालाजीला जात असताना ही दुर्घटना घडली। अचानक सिकरौदा नहरजवळ ही बस उलटली। या जवळपास 40 प्रवासी जखमी झाले। त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमेरिकेच्या व्हेनेझुएला जंगलात भीषण आग लागली आहे। यात शेकडो जनावरांचा जीव गेला तर मोठ्या प्रमाणात वन्यहानी झाली आहे। या घटनेचा ड्रोन व्हिडिओ समोर आलाय। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोर्टानं दिलासा दिलाय। तोशखाना प्रकरणात झालेल्या शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिली आहे। या प्रकरणात इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा झाली होती। मध्य कोर्टातील संजय सिंग यांच्या सुटकेवर आज सुनावणी होणार आहे। त्यांनी सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज दाखल केलाय। ईडीची कारवाई राजकीय हेतूने होत असल्याचं सांगत त्यांनी अटकेला आव्हान दिलंय। त्यावर ही सुनावणी होणार आहे। अरुणाचल प्रदेशवरून केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही चीनला सुनावले। चीननं अरुणाचल प्रदेश राज्यावर दावा ठोकलाय। मात्र अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत जयशंकर यांनी चीनला खडे बोल सुनावलेत। काश्मीरच्या अनंतनाग इथल्या जम्मू श्रीनगर हायवेवर आपत्कालीन धावपट्टी तयार केली। 119 कोटी खर्च करून सुमारे 3.5 किलोमीटर लांबीची धावपट्टी उभारली। युद्ध आणि पुराच्या काळात या धावपट्टीचा वापर केला जाणार आहे।